मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ढगामध्ये हरवलेले शिखर आणि ढगाच्या आडून येणारा सूर्योदय जवळून अनुभवायचा असेल तर ही रील आत्ताच सेव्ह करा। मी आज आलोय महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून, तसेच महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळसुबाईला। आता यामागची कथा तुम्हाला माहिती आहे का? एक दंतकथा असे सांगते की कळसुबाई ही एक खेड्यात राहणारी मुलगी। पूर्वीच्या काळात फारशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या। त्यावेळी गावातील लोकांना व जनावरांना लागणारे औषध पाणी ती डोंगरावर जाऊन आणायची व लोकांना मदत करायची। तिच्या स्मरणार्थ खेड्यातील लोकांनी डोंगराच्या अगदी टोकाला एक मंदिर बांधले। ते आजही कळसुबाईच्या शिखरावर आहे। कळसुबाई हे समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंचीवर आहे। नाशिक इगतपुरी मार्गावरील बारी गावच्या पायथ्यापासून कळसुबाईला ट्रेकिंगला जाण्याची वाट आहे। ज्यांना वरती जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी पहिल्या टप्प्यावर कळसुबाईचे नवीन मंदिर देखील बांधलेले आहे। शिखरावर पोहोचण्यासाठी कातळ टप्प्यावर अधेमध्ये लोखंडी शिड्या आहेत। शिखरावर छोटेसे मंदिर, तसेच उत्तरेला रामसेज, घोडप व तसेच पूर्वेकडील विश्रामगड, हरिश्चंद्रगड हे लक्ष वेधून घेतात। 3 ते 4 तासाचा ट्रेक पूर्ण होतो। बहुधा रात्रीचा ट्रेक करावा, जेणेकरून सुंदर असा सूर्योदय जवळून अनुभवता येतो। शिखरावर राहण्याची सोय नाही, पण बारी गावात टेंट टाकून अथवा शिखरांच्या मध्यभागी टेंट टाकून राहू शकतो। तसेच गावात जेवणाची उत्तम अशी सोय आहे। शिखरावर चढताना आधेमध्ये आपल्याला दुकाने सुद्धा उपलब्ध आहेत। चारही बाजूने सुंदर असा नजारा, माकडांची पिल्लं आणि आपल्याला टेकायला येणारे ढग, धुक्यात हरवलेले डोंगर, फोटोशूटचे स्पॉट, खूप काही जवळून अनुभवता येते। जणू स्वर्गातच आल्यासारखे वाटते। मी आलोय, तुम्ही पण नक्की या। काही डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत, ते चेक करा। आणि हा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।